हॅलो फ्रेंड्स, शंकर पोळजी आमच्या गोंया खातीर. आज आमच्या गोव्यात महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर आले. प्रमोद जी आप आगे बढ़ो, देवेंद्र जी आप आगे बढ़ो, देवेंद्र जी आप आगे बढ़ो. आणि आले कशाला तर पोंडा गोवा इथे बायपोल्स आहेत, इलेक्शन्स आहेत. त्या इलेक्शनची कॅम्पेनिंग करायला आले आणि भाषण देताना खूप मोठी आश्वासनं देऊन गेले. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो, आज गोव्यामध्ये खूपशा जाग्यावर लोक आंदोलनाला बसले आहेत. कोण जंगलासाठी, जंगल वाचवा म्हणून आंदोलनाला बसले आहेत, कोण कन्व्हर्जनाच्या अगेन्स्ट आंदोलनाला बसले आहेत, कोण आपला गाव वाचवायला आंदोलनाला बसले आहेत. सरवण बिचोले इथे लोडा हाऊसिंगचा 5 लाख स्क्वेअर मीटरमध्ये एक मोठा प्रोजेक्ट येतो आहे, त्याच्या विरुद्ध लोक आंदोलनाला बसले आहेत. गोवा एवढंसा आहे, छोटा आहे गोवा आणि पर्यावरणाने भरलेलं गोवा आहे. आणि आज ही तुमची जी भारतीय जनता पार्टी आहे, त्यांचं सरकार इथे आहे. यांचं सरकार इथे आहे, पण हे सरकार आमच्या गोवेकरांना सपोर्ट करत नाही. तुम्ही आज आलात, भाषण देऊन गेलात, पण खरी सत्य परिस्थिती गोवेकरांची तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला माहीत नाही. जाणून घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे होतं की आमची रानं सेफ आहेत, शेती आमची सेफ आहे. आज लोक रस्त्यावर कशाला उतरत आहेत, क्राईम किती वाढला आहे, रेप्स कसे होत आहेत, लहान मुलावर रेप कसे होत आहेत, हे पहिली अगोदर गोव्यामध्ये कधी व्हायचं नाही. आता हल्लीच ह्या 10 वर्षात व्हायला लागलं. कशाला आणि कोणामुळे? आज या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हे सगळं व्हायला लागलं. हल्लीच आम्ही बघितलं, मीराबाग सावड्याम येथे लोक आंदोलनाला बसली होती. तिकडे एका नदीवर बंधारा घालायचा सरकारचा प्रयत्न होता. त्या लोकांनी निषेध केला आणि हल्लीच ती लोक आंदोलन जिंकली. सरकाराला पाठी घ्यावा लागला, कारण ती लोक सत्याच्या बाजूने होती. हे सरकार पर्यावरणाचा सत्यानाश करून हे सगळे प्रोजेक्ट्स इथे आणायला बघत आहे. फडणवीस साहेब, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पहिली गोव्याची वस्तुस्थिती जाणून घ्या. आमचे बीचेस सेफ नाही. रिटेनिंग वॉल घालतायत. 5 स्टार हॉटेल लॉबी आहे. या हॉटेल लॉबीने पूर्ण बीच लाईन, कोस्टल लाईन सगळी हडप करून टाकली आहे. 25 लोक मेली एका इल्लिगल बार अँड रेस्टॉरंटमध्ये. इल्लिगल सॉल्ट पॅनमध्ये हे बार अँड रेस्टॉरंट उभं केलं होतं आणि तिथे 25 लोक मेली एका रात्रीमध्ये. सरकार आमचं डोळे दापून आहे. ॲक्शन घेतात, चाललं आहे. तुम्ही आज खूप काही बोलून गेलात. मला एक सांगा, तुम्हाला इथे का यावं लागलं? फडणवीस साहेब, मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो. गोवा एक लहान स्टेट आहे आणि एक कॉन्स्टिट्युएन्सीसाठी तुम्हाला इथे का यावं लागलं? कारण हे इकडचं जे सरकार आहे ते फेल झालं आहे. सगळ्या स्तरावर फेल झालं आहे. आमचं पर्यावरण वाचवायला फेल झालं आहे, आमचे डोंगर वाचवायला फेल झालं आहे. आमची रानं, आज जंगली जनावरं जे आहेत ती आमच्या गावामध्ये येतात. ओमकार हत्ती आता परत आला आहे म्हणे, डोडामार्गवर पोचला आहे, मोपामध्ये पोचला आहे काल. सो आज माझ्या हिशोबाने तुम्ही ही सगळी गोव्याची सत्य परिस्थिती जाणून घ्यायला पाहिजे. आज आमच्याकडे इथे 33 लोक होती, आता 32 आहेत. 33 लोक होती रुलिंगमध्ये. आज ही लोक त्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये लोकांना कन्व्हिन्स करू शकली नसती. त्यांच्याकडे कॅपॅसिटी नव्हती, होती, पण ती कॅपॅसिटी ही लोक तिथे दाखवूच शकली नसती. कारण जे काय आता हल्ली या 4-5 वर्षामध्ये गोव्यामध्ये जे घडलं आहे ना, ते आम्ही सत्यानाश म्हणू शकतो, पर्यावरणाचा टोटल सत्यानाश. आणि ह्या 32 लोकांकडे तोंड नाही आहे लोकांपुढे जाऊन ते सांगायला की आम्ही हे केलं आणि ते केलं. ही लोक आता परवाच्या दिवशी आमच्या चीफ मिनिस्टरने एक स्टेटमेंट केलं की पहिली जेव्हा काँग्रेस होती ते काँग्रेसने हे लुटलं, ते लुटलं, पण आता सध्या काँग्रेसचीच 8 लोक, जेव्हा तुम्ही लास्ट इलेक्शन निवडून आला, ती 8 लोक ज्यांनी देवाचे शपथी खाल्ले होते, हिंदूंच्या, ख्रिश्चनच्या, मुस्लिमांच्या देवांचे शपथी खाल्ले होते, ते तुमच्या BJPमध्ये गेले. त्याच्या अगोदर 12 गेले होते. तर ही सगळी लोक जी तुमच्यामध्ये आज आहेत ती काँग्रेसचीच लोक आहेत. मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांना हे माहीत नाही. हे जाणून घ्यायला पाहिजे. तुम्ही आज जे आश्वासन आम्हाला देऊन गेलात,
आम्हाला काही गरज नाही आहे त्या आश्वासनांची, कारण आम्ही काय मागतो, आम्ही काही मागत नाही. लोकांनी सुद्धा काही मागितलं नाही. जे तुम्ही 100 कोटी 200 कोटी 300 कोटीचं डेव्हलपमेंटचं जे बोलतात ना, ते डेव्हलपमेंट आम्हाला नको. आम्हाला आमचं पर्यावरण पाहिजे. पाया पडतो, नाग रगडतो, आमचं पर्यावरण सांभाळून ठेवा. हे पर्यावरण जर वाचलं तरच गोवा वाचणार. आणि आमचं सगळं जे डिपेंडंट आहोत आम्ही टुरिझमवर. टुरिझम जर आम्हाला पाहिजे तर पहिल्यांदा आम्हाला पर्यावरण पाहिजे. हे पर्यावरण वाचलं तरच आमचं टुरिझम वाचणार, नाहीतर सगळ्याचा सत्यानाश होणार. सगळ्याचा सत्यानाश होणार. ही पहिली जाणीव करून घ्या. ही जाणीव करून घ्या. आणि आमच्या चीफ मिनिस्टरला विचारा की बाबा रे, तू काय डेव्हलपमेंट केलं आणि कशाला हा जो माणूस जो बोलतो आहे, माझं नाव शंकर पोळजी, मी नेहमी बोलत असतो, विचारा त्यांना हा का बोलतो काय म्हणून. त्यांच्याकडून ते उत्तर घ्या. आणि तुम्ही स्वतः तुमचे माणूस इकडे पाठवा आणि सर्वे करून घ्या की गोव्याचं यांनी काय केलं आहे ते. स्पेशली TCP, टुरिझम आणि चीफ मिनिस्टरकडे जे मिनिस्ट्रीज आहेत ते चेक करा, तिथे काय झालं आहे ते. आणि पंचायत मिनिस्ट्री जरा चेक करा. माझी कळकळीची विनंती आहे. मी तुमचं आता भाषण बघितलं, खूप चांगले बोललात तुम्ही, पण काही गोष्टी जे तुम्ही बोललात ते तुम्हाला त्या गोष्टींची माहिती नव्हती. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, जरा तुम्ही आता इकडे आला आहेत ना, आणखी एक ट्रिप मारा इलेक्शन झाल्यानंतर आणि खरी परिस्थिती बघा. महिन्याला 2 नाही तर 3 आंदोलनं असतात. आणि ती आंदोलनं कसली? पर्यावरण वाचवायची आंदोलनं. थँक्यू.